या ठिकाणी या बावलीवन नगरीमध्ये आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती साजरी करत असताना आज तुम्ही मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली, हेच मी माझं भाग्य मानतो। व तसेच वर्षानुवर्षापूर्वी जातीवादाच्या मस्तकावर परिवर्तनाचा घाव घालून बहुजन हिताय बहुजन सुखाय हा मनमंत्र बहुजन समाजाला देणारे व संपूर्ण विश्वाला शांतीचा महामार्ग दाखवणारे ते महाकारुण्य तथागत भगवान गौतम बुद्ध, जाऊ दे मूर्खाला तीर्थाला यात्रेला फेडा वयाची महापापी, शहाण्याने जावे ज्ञान घेण्या देण्या दुःखाच्या कहाण्या ऐकण्याची, असा आपल्या अभंगातून कधीही भंग न पावणारा ज्यांनी विचार या समाजाला दिला असे ते राष्ट्रसंत तुकाराम महाराज। आणि या देशातल्या जातीयतेच्या भिंती जर नष्ट नाबूद करायच्या असतील, निर्दोष करायच्या असतील तर आंतरजातीय विवाहाशिवाय पर्याय नाही, असा 12व्या शतकामध्ये जातीवादावर कडाडून हल्ला करणारे ते संत महात्मा बसवेश्वर महाराज व तसेच आपल्या डोळ्यांच्या माध्यमातून तमाम मानव जातीला संतेची आणि सदाचाराची शिकवण दिली ते संत कबीर। या भारत देशामध्ये सर्वप्रथम अस्पृश्य विधानाचा ज्यांनी पाया रचला, स्त्री शिक्षणाचा हट्टाने पुरस्कार केला ते कोट्यानुकोटी दलित समाजाचं दैवत क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले, आणि ज्यांनी गावच नाही तर माणसांच्या मेंदूतली घाण जाणून काढली ते संत गाडगे महाराज। या सर्व स्त्रियांसाठी वर्णवादाला झुकावून स्त्री शिक्षणाचा बंडाचा झेंडा हाती घेणारे या सर्व स्त्रियांचे आराध्य दैवत क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, एक आदर्श पुत्र, लोककल्याणकारी प्रशासक, हिकमती लढवय्या, सजनांचा कैवारी, दुर्जनांचा कर्मणकार, अन्यायाच्या अत्याचाराच्या विरोधात हातात लंगी करणार असून खऱ्या अर्थाने रयतेचं म्हणजे बहुजनाचं राज्य प्रस्थापित करणारे तो नव्या युगाचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज। साहित्याचा खरा स्पर्श रंगभूमीला देणारे, दीनदलिताचा खरा मानवतावाद, खळखळणाऱ्या झराची आणि झुळझुळणाऱ्या वाऱ्याची आणि सरसरणाऱ्या या रक्ताची माणसातील शुद्रत्वाची आणि शुद्रत्वातील निर्मळ मनाची, अन्नाशिवाय पाण्याशिवाय जीवन जगत असलेल्या कोटी कोटी जीवांचे आपल्या साहित्यात मांडणारे, जग बदल घालून घावर सांगून गेले मला भीमराव, अशी जागतिक लेवलची फकीर ही कादंबरी स्वाभिमानाने अभिमानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी अर्पण करणारे ते साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे। आणि या देशामध्ये अस्मितेची ज्योत निर्माण करून स्वाभिमानाने आणि स्वावलंबनाचा संघटितपणे संघर्ष करून तुम्हा आम्हाला जीवन जगण्याचा मूलमंत्र दिला, गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय तो बंद करून उठणार नाही। जर तुम्हाला स्वातंत्र्य हवा असेल तर धर्मांतर करा, जर तुम्हाला न्याय हवा असेल तर धर्मांतर करा, जर तुम्हाला तुमचे हक्क पाहिजे असतील तर धर्मांतर करा, अशी धर्मांतराची क्रांतिकारी आगळू फोडणारे दलित उद्धारक महाप्रज्ञ अवंत सूर्य, स्वातंत्र्य भारताच्या घटनेचे प्रमुख शिल्पकार, भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवास त्यांच्या क्रांतिकारी विचारास अभिवादन करून व तसेच माता यशोधरा, माता सावित्री, माता जिजाई, भीमाई, रमाई या महामातेच्या सुद्धा चरणी तिरुवंदन करून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बालपणाचे 2 शब्द सांगतो आणि थांबतो। पृथ्वी तलावर सर्वात जास्त संकट, दुःख, यातना जर कोणी सहन केले असतील तर त्या महाभागाचे नाव आहे ते भीमराव रामजी आंबेडकर। नेहमीप्रमाणेच भीमरावाच्या आईचं म्हणजे भीमाईचा सुद्धा भीमराव 6 वर्षाचे असतानाच निधन झालं होतं, तेव्हा भीमराव आपल्या आईच्या निर्णय प्रेमाला अंतर नव्हता। मुलाबाळाची खाण्यापिण्याची अभाव होणे म्हणून रामजी सुभेदारांनी जिजाबाई नावाच्या एका विदुषी बरोबर पुनर्विवाह केला। तेव्हा दुःखी अंतकरणाने भीमरावाला अनेक वर्ष सावत्राईसोबत राहावं लागलं। एक दिवस भीम शाळेत जाताना तहान लागली म्हणून सार्वजनिक विहिरीवर पाणी पिऊ लागला, तेव्हा हे पाहता समग्र हिंदूंनी अंगावर वळ येईपर्यंत त्याला झोडपून काढलं। असं मसूर रेल्वे स्टेशन वरून वडिलांना भेटावयास निघालेल्या भीमरावाला आणि आनंदरावाला ही मुले महाराज आहेत हे समजतात गाडीवाल्याने अपमानित करून बैलगाडीतून खाली फेकून दिले होते। अशा एक नव्हे शेकडो संकटाच्या महापर्वताच्या प्रयत्नाच्या आणि विद्येच्या सामर्थ्याने चिरून भीम प्रत्येक वर्षी उत्तीर्ण होत होता। विद्येचे शिखर नित्य भीमराव चढत होता, विद्येचे शिखर नित्य भीमराव चढत
हवेच्या डबल चाळीत काळकल्या घरातून एका दिव्याच्या प्रकाशातून एक महासूर्य घडत होता, एक महासूर्य घडत होता. एवढं बनून माझे दोन शब्द संपतो. जय हिंद.